नमस्कार मित्रहो. नुकत्याच आलेल्या जाहिरातीनुसार तुम्ही सर्वजण नगर परिषद, महाराष्ट्र राज्य नगरपालिका नगर परिषद लेखा सेवा त्याचबरोबर लेखा परीक्षण या 2 पदासाठी तयारी करत असालच है ना. त्यामध्ये जे बेसिक सब्जेक्ट्स आहेत, ज्या पद्धतीने इंग्रजी असेल, मराठी असेल किंवा जनरल सामान्य ज्ञान असेल, या व्यतिरिक्त जे तांत्रिक विषय म्हणू आपण स्पेशल सब्जेक्ट्स, त्यामध्ये टोटल 12 कॉमर्सचे सब्जेक्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यातीलच एक विषय म्हणजे इन्कम टॅक्स आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मी प्राध्यापक बालाजी बिराजदार तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. या परीक्षेच्या तयारीसाठी आपण मिळून एकत्रितरित्या या सर्व अभ्यासक्रमाचा आणि त्यातल्या त्यात इन्कम टॅक्स या सब्जेक्टचा व्यवस्थितरित्या अभ्यास पाहणार आहोत. पुढे या विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण या विषयामध्ये कोणते कोणते घटक आपल्याला उपयोगात येणार आहेत, जेणेकरून ज्यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, त्यासंबंधी थोडासा सिलेबस काय आहे, व्हॉट आर द कंटेंट्स विच आर ॲप्लिकेबल फॉर दिस इन्कम टॅक्स सब्जेक्ट, दॅट वी नीड टू अंडरस्टँड फर्स्ट, है ना. अकॉर्डिंगली वी विल मूव टुवर्ड्स दी नेक्स्ट पार्ट. ओके. सो टोटल 12 सब्जेक्ट्स आहेतच, पण त्यातला इन्कम टॅक्स तो पण महत्त्वाचाच आहे. मार्क्सचं बायफ्रिकेशन असेल किंवा नंबर ऑफ क्वेश्चन्स विल आस्क्ड इन द एक्झामिनेशन, ते पण तुम्हाला व्यवस्थितरित्या माहीतच आहे. त्या दोन्हीचं कंपॅरिझन करत असताना किती क्वेश्चन्स आणि किती मार्कासाठी विचारले जातील याचा थोडासा आढावा घेऊन जर आपण थोडासा इन्कम टॅक्सला पाहत असू, तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आपल्याला कोणते कोणते चॅप्टर्स या ठिकाणी ॲप्लिकेबल आहेत. आपला सब्जेक्ट्स आहे इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. ओके. So in that, important concepts and definition, this is the basic criteria where you need to understand important terms, important संज्ञा असतील, व्याख्या असतील, संकल्पना असतील, ज्या सुरुवातीला आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला त्याचा ॲप्लिकेशन, इम्प्लिकेशन अँड कंप्लायन्सेस कशा पद्धतीने फुलफिल करू शकतो, या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी आपल्याला वापर करता येऊ शकतो. सो कोणते कोणते चॅप्टर्स आहेत जे तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेबल आहेत या परीक्षेसाठी. मुख्यतः या परीक्षेची तयारी करणारे पूर्वीच्या नियुक्तीनुसार या ठिकाणी फक्त प्रोफेशनल पर्सन्सलाच अपॉइंट केलं जायचं, म्हणजे CA असतील किंवा CMA असतील, प्रोफेशनल चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी असतील, त्या वेगवेगळ्या पदासाठी त्याची निवड झाली म्हणजे करायची. आत्ता या ठिकाणी काय झालेलं, ड्यू टू दिस change in the education system, there are number of colleges where treated themselves or adopted autonomy, so they have restructured their syllabus, so that made some difference in between this whole system of recruitment as well as the potentials which are there in that those students who has carried through these colleges or who has completed their courses from these colleges. म्हणजे या ॲटोनॉमस कॉलेज असतील किंवा नवीन येणारे जे प्रोफेशनल व्यावसायिक कॉलेजेस असतील, यातून जे शिक्षण मिळवून विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत, त्यांची जी गुणवत्ता आहे ती वेगळ्या पद्धतीने आहे. आणि त्या गोष्टीला अनुसरूनच आपली जी नियुक्ती आहे हे BCom बेसिक पात्रता ठरवून त्या पद्धतीनं ते पुढे गेलेलं आहे. पण पात्रता जरी BCom असली तरी तुम्हाला जो सिलेबस विचारला जाणार आहे किंवा जाईल, तो पूर्णपणे 11वी कॉमर्सपासून ते MCom कॉमर्सपर्यंत हे एक मिनिमम स्टँडर्ड त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर थोडंसं पुढं गेल्यानंतर प्रोफेशनल लेवलला आपण इन्कम टॅक्सचे ॲक्च्युअल प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन असेल किंवा इम्प्लिकेशन असेल, ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. ओके. मग त्यासाठी कोणते कोणते कंटेंट्स, कोणते कोणते चॅप्टर्स तुमच्यासाठी या ठिकाणी ॲप्लिकेबल आहेत ते पाहू. पहिला आहे इन्कम टॅक्स सिलेबसमध्ये द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. बेसिक कन्सेप्ट्समध्ये वेगवेगळ्या व्याख्या, संकल्पना, संज्ञा, टर्म्स असतील, काही प्रोव्हिजन्स असतील, काही महत्त्वाचे शब्द असतील ज्याचा अर्थ आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याशी संबंधित ज्या गोष्टी आपल्याला त्याचं प्रॅक्टिकली ॲप्लिकेशन करत असताना उपयोगी पडतील त्या संदर्भात थोडीशी माहिती असेल. रेसिडेन्शियल स्टेटस अँड स्कोप ऑफ अ टोटल इन्कम. रेसिडेन्शियल स्टेटस म्हणजे काय, की एखादा व्यक्ती कोणत्या देशाचा निवासी आहे. निवासी म्हणजे काय, त्याचं ते स्टेटस, त्याचं ते ती जी पात्रता आहे
की हा भारतीय निवासी आहे, तर ती पात्रता नेमकी कोणती आहे, ती पात्रता कशी काढावी, त्याचे काही अटी आहेत का, काही नियम आहेत का, काही कंडिशन आहेत का, त्या सर्व गोष्टी आपण रेसिडेन्शियल स्टेटस, मग त्याच्यामध्ये इंडियन रेसिडेंट असेल, नॉन रेसिडेंट असेल, ऑर्डिनरी रेसिडेंट असेल, या वेगवेगळ्या कन्सेप्टला आपण त्या समोर जाणार आहोत. त्यानंतर स्कोप ऑफ टोटल इन्कम. टोटल इन्कम म्हणजे काय, त्यामध्ये काय काय समाविष्ट होतं. सो व्हॉट इन्क्लूड्स इन दॅट होल income, and after that we will, whenever we will get that much total income, we will consider as it is applicable for the taxes. So what is the actual scope of income, what includes in that, है ना, what is the actual border of that income, so that you can identify the total income or total revenue, and on that you are going to charge the tax. Okay, नेक्स्ट सेकंड चॅप्टर कोणता आहे आपल्यासाठी, इन्कम विच डज नॉट पार्ट ऑफ अ टोटल इन्कम. मग जेव्हा तुम्ही टोटल इन्कम आयडेंटिफाय करता किंवा रिकग्नाईज करता, किंवा त्या संदर्भात ज्या ज्या गोष्टीचं इन्क्लुजन तुम्ही केलेलं आहे, त्या सर्व इन्कममधून असे काही इन्कमचे काही किंवा उत्पन्नाचे काही साधन आहेत का, ज्यांना किंवा उत्पन्नाचे काही प्रकार आहेत का, ज्यातून तुम्हाला इन्कम मिळालेलं आहे, ते तुम्ही त्यातून वगळू शकता. म्हणजे ते उत्पन्न आहे पण दॅट इज नॉट टॅक्स for taxable, or you may exclude from while calculating this total income. So how we will identify this income which does not part of a total income, means it is income but it is not included in the total. While calculating the total income, you are just excluding that part from the total income. So what are those as per section 10? As per section 10, so specifically you may identify in computation of income from salary, or it might be from different sources. So you may apply this section 10. Okay, what are the different incomes which does not part of a total income. So how we will identify, what are the criteria, what are the basic conditions, so that you can exclude them while calculating the total income. That we will see in this second chapter. Okay, next point, that is 5 heads of income. 5 heads of income. So what are the different heads, कोणत्या प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गातून आपण उत्पन्न मिळवतो, कोणत्या पद्धतीनं आपण आपले उत्पन्नाची साधने म्हणून त्याचा वापर करतो, किंवा त्यातून आपल्याला उत्पन्न मिळतं, हे अशी साधनं कोणती आहेत, किंवा ते हेड्स कोणते आहेत. सो आयडेंटिफाय दोज हेड्स सो दॅट यू कॅन इझिली classify them with the different heads, and accordingly you can calculate the total income. So how many heads are there? So in that कोणत्या मार्गाने तुम्ही ते उत्पन्न मिळवताय किंवा मिळवणार आहात किंवा मिळवलेले आहात, त्यानुसार त्याचं वर्गीकरण करून मग त्यावरती त्यांचे काही कंडिशन्स असतील, काही नियम असतील किंवा काही अटी असतील, त्याचं अवलंबन करून मग त्यानंतर आपण त्यावरचे टॅक्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. आणि हे करत असताना परत त्यातून काही असे घटक आहेत की जे आपण टोटल इन्कम कॅल्क्युलेट करताना त्यातून आपण परत वजा करणार आहोत, है ना, म्हणजेच इन्कम विच डज नॉट पार्ट ऑफ अ टोटल इन्कम. सो यू नीड टू आयडेंटिफाय ऑल दीज 5 हेड्स ऑफ इन्कम. इट माइट बी अ सॅलरी, इट माइट बी अ हाऊस प्रॉपर्टी, ते कदाचित कॅपिटल गेन असू शकतं, बिझनेस अँड प्रोफेशन्सपासून मिळणारं उत्पन्न असेल, अदर सोर्सेसपासून असेल. तर या 5 मार्गातून किंवा या 5 वेगवेगळ्या पद्धतीतून तुम्ही जे उत्पन्न मिळवणार आहात, त्याचं व्यवस्थितरित्या प्रत्येक हेडच्या अंडर आपण त्याचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. आणि टोटल कॅल्क्युलेशन केल्यानंतर मग इंडिव्हिज्युअली आपण त्याचं टॅक्सेबल इन्कम फ्रॉम दॅट पर्टिक्युलर हेड, मीन्स टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी, टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, टॅक्सेबल इन्कम फ्रॉम कैपिटल गेन, टैक्सेबल इनकम फ्रॉम ऑल अदर सोर्सेस, लाइक अदर सोर्सेस है, उसके बाद प्रॉफिट एंड गेन्स फ्रॉम बिजनेस एंड प्रोफेशन है. ये सारे पांचों हेड का टोटल इनकम लेके हम अल्टीमेटली उसको ग्रॉस टोटल इनकम विच इज़ एप्लीकेबल फॉर computation of tax, likewise we will accumulate all these, we will merge all these heads income in a single total. Okay, so provisions of clubbing. What is mean by clubbing? Okay, so normally it happens that when there are number of members in the family, they are working together and they are earning more. मतलब एकाच घरात असणारे बरेच व्यक्ती जर आपला एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून व्यवसाय करत असतील किंवा जॉब करत असतील किंवा अजून काही वेगवेगळ्या पद्धतीच्या पेशातून ते त्यांचा उदरनिर्वाह जर पूर्ण करत असतील, तर या सर्वांकडून मिळणारं उत्पन्न हे कोणत्या तरी एकाच व्यक्तीच्या नावाने क्लब करून मग त्याचं व्हॅल्युएशन करणं आणि त्यातून मग त्याची टॅक्सेबिलिटी कॅल्क्युलेट करणं, यालाच म्हणतो आपण क्लबिंग ऑफ इन्कम. आज फक्त आपण थोडासा
कोणते कोणते चॅप्टर्स तुमच्यासाठी ॲप्लिकेबल आहेत है ना. अँड त्यामध्ये मग आपण काय काय पाहणार आहोत. मग त्याचा तो ओव्हरऑल जो स्कोप आहे तो स्कोप थोडासा आयडेंटिफाय झाला की त्यानंतर मग पहिल्याच पायरीपासून आपण त्याच वैचारिक दृष्टिकोनातून तिथपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. म्हणून हे थोडंसं त्याचं इंट्रोडक्शन. व्हॉट इज मीन बाय क्लबिंग ऑफ इन्कम. सो वेन देर आर मोर दॅन वन मेंबर्स आर अर्निंग money from different sources, so how you will tax, how you will calculate the total income taxable in that particular family. So you need to identify the main members who are earning more. Accordingly the remaining members income will be clubbed into his income and accordingly that tax will be made applicable and the total tax will be going to be calculated. Okay, so that is called as clubbing of income. After that, set off and carry forward of losses. It is very common that in every year you will not earn if you are carrying on a business or अगर म्हणजे तुम्ही जर व्यवसाय चालवत असाल किंवा एखादा छोटासा पेशा तुमचा चालू असेल तर प्रत्येक वर्षी तुम्हाला उत्पन्न म्हणजे प्रॉफिटच होईल असं काही नसतं है ना. मग हे करत असताना प्रॉफिट पण होऊ शकतं आणि त्याचबरोबर तुम्हाला नफा म्हणजे नुकसान पण होऊ शकतं. म्हणजे प्रॉफिट प्लस लॉस बोथ the situations were there. So when you will identify that in coming year means total in last previous year, मतलब अगर हम पिछले पूरे एक साल को कंसिडर करते हैं तो 12 महीने आते हैं. हर महीने हमें प्रॉफिट होगा ऐसे नहीं बोल सकते. तो उस केस में हम क्या करेंगे, हमारे पास 12 महीनों में अगर सपोज 3 महीने में हमने लॉस सफ़र किया है, सो वो लॉस अल्टीमेटली हम क्या करते हैं बचे हुए 9 महीने के साथ है ना एडजस्ट करके रिमेनिंग नेट बैलेंस विल बी ट्रीटेड एज एन प्रॉफिट. सो लाइकवाइज अगर पिछले कुछ सालों से पहले अलग अलग सोर्सेस से जब हम इन्कम अर्न कर रहे थे है ना, जेव्हा आपण वेगवेगळ्या मार्गातून वेगवेगळ्या पद्धतीतून आपला उत्पन्न आपण कमवत होतो किंवा अर्न करत होतो, मग तो सॅलरी असेल, हाऊस प्रॉपर्टी असेल, कॅपिटल गेन असेल किंवा मग अदर सोर्सेस असेल, मग कोणत्या एखाद्या वर्षामध्ये जर आपल्याला कोणता लॉस झाला असेल तर तो लॉस आपण पुढच्या वर्षामध्ये कॅरी फॉरवर्ड करू शकतो का. कॅन वी कॅरी फॉरवर्ड दॅट लॉस टू द नेक्स्ट ईयर और नॉट, और कॅन वी सेट ऑफ ऑल दीज लॉसेस विद द प्रॉफिट्स. अभी प्रॉफिट्स कौन से सोर्स से आया है, लॉस कौन से सोर्स का है. सो कौन से सोर्स का लॉस कौन से सोर्स के प्रॉफिट के साथ हम एडजस्ट कर सकते हैं, दैट वी विल सी इन दिस सेट ऑफ अँड कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉसेस. सेट ऑफ मीन्स हम आपल्याजवळ असणाऱ्या प्रॉफिट, कोणत्या प्रॉफिटला म्हणजे कोणत्या माध्यमातून मिळवलेल्या उत्पन्नाशी कोणत्या वेगवेगळ्या माध्यमातून होणाऱ्या लॉसला सेट ऑफ करता येतो. तो सेट ऑफ अँड कॅरी फॉरवर्डमध्ये म्हणजे ॲडजस्ट करून अल्टिमेट नेट प्रॉफिट आपण पुढं पाठवू शकतो. दुसरा आहे कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉसेस. अगर त्या वर्षामध्ये जर तो लॉस दुसऱ्या प्रॉफिटसोबत जर सेट ऑफ झाला नाही म्हणजे ॲडजस्ट झाला नाही तर त्याला आपण पुढच्या वर्षामध्ये कॅरी फॉरवर्ड करू शकतो का, तर करू शकतो. तर त्याचे काय कंडिशन्स आहेत है ना, व्हॉट आर द ॲक्च्युअल प्रोव्हिजन वी नीड टू अप्लाय टू कॅरी फॉरवर्ड दिस लॉसेस, दॅट वी विल सी इन दिस third point. Okay, after that deduction from gross total income. So you have identified that there are number of different sources are there है ना, income from salary, income from house property, income from capital gain, income from other sources. So when you will accumulate or merge all these income in a separate head after considering each and every provisions which are there in that particular source of income. So after getting the net balance that is called as a gross total income, so you need to have some benefits to deduct some amount as a deduction from this gross total income. So देखो वेगवेगळ्या 5 हेडमधून तुम्ही उत्पन्न कमवलेलं आहे. मग या 5 हेडमधून उत्पन्न मिळवलेलं त्यातून मग जेव्हा तुमचा नेट बॅलन्स समोर येतो त्यावरती टॅक्स लागणार आहे. लागण्यापूर्वी काही असे घटक आहेत, काही अशा ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या आपल्याला कन्सिडर करून त्या माध्यमातून आपल्याला काही डिडक्शन त्या ग्रॉस टोटल इन्कममधून घेता येऊ शकतं. मग ते डिडक्शन्स कोणते कोणते आहेत, फ्रॉम सिन्स 80C टू 80U या पूर्ण सेक्शनमध्ये 80C पासून 80U पर्यंतच्या पूर्ण सेक्शनमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून डिडक्शन घेता येईल त्या पद्धतीने तुम्ही डिडक्शन घेऊन तो ग्रॉस टोटल इन्कम जो टॅक्सेबल आहे तो रिड्यूस करू शकता आणि पुढं मग त्यावरती नेट टोटल इन्कम, नेट टोटल टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी जाऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे कॉम्पिटिशन ऑफ टोटल इन्कम अँड टॅक्स पेएबल ऑन दॅट. सो आफ्टर कॅल्क्युलेटिंग दिस ग्रॉस टोटल इन्कम you will have some deductions, then you will claim that deduction or deduct from this gross total income. So ultimately you will receive the total taxable income.
So whenever you will receive that total taxable income, immediately apply the different slab rates which are applicable for that particular current year, and accordingly you can calculate the tax according to its age limit, according to its criteria, where it falls, where he or that particular company falls in that particular slab. Accordingly you can apply the slab and you can calculate the total tax payable. Tax payable means किती टॅक्स पे करायचा आहे, करणार आहोत, तो या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. जर तुम्हाला कॉम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम म्हणजे टोटल टॅक्सेबल इन्कम एकदा मिळालं की त्यानंतर तुम्ही त्यावरती किती टॅक्स त्यावरती बसणार आहे हा पण कॅल्क्युलेट करू शकता. ओके, त्यानंतरचा पॉईंट आहे प्रोव्हिजन्स कन्सर्निंग ॲडव्हान्स टॅक्स अँड TDS. पहा, आपण बेसिक कन्सेप्टपासून सुरुवात केली. बेसिक कन्सेप्ट्स आहेत, त्यानंतर रेसिडेन्शियल स्टेटस पाहिलं, त्यानंतर वेगवेगळे हेड्स पाहिले. हेड्स पाहत असताना मग कोणता असा घटक आहे जो टॅक्सेबल इन्कममध्ये येत नाही तो पण आपण बाजूला काढलेला आहे ना. मीन्स इन्कम इज डज नॉट पार्ट ऑफ अ टोटल इन्कम. आफ्टर दॅट वी हॅव फोकस्ड ऑन द 5 डिफरंट हेड्स, and whenever you will get the income from each heads, you have accumulated that, you have merged in a proper source that is called as gross total income, and after that you have applied some deductions. So deductions minus झाल्यानंतर मग आपल्याकडे आला टोटल इन्कम, आणि त्या टोटल इन्कममधून टॅक्स तुम्ही मायनस केला तर मग त्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल लायबिलिटी पेमेंट करायची. मग पेमेंट करत असताना काही प्रमाणात तुमचा टॅक्स ऑलरेडी डिडक्ट झालेला असतो, दॅट इज कॉल्ड ॲज TDS, and that we will apply how need to be adjust this TDS with the actual tax liability that we will see in the TDS. And next, sorry, and this advance tax means what? Before filing return, if you have paid any tax to the government or the required governing body, so in that situation the TDS is also called as advance tax, and advance tax may be separately paid by the assessee to the different departments or income tax departments. So all this specifically we will discuss in this 4th point. And last point, that is provision for filing of income tax return. When we are focusing on the Income Tax Act, so this provisions are contents or relates to income tax return filing and its provisions. So what are the different provisions are there? So how we will adopt a different forms to file this income tax return according to the nature of बिजनेस, अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ इनकम सोर्स. सो क्या होगा वहाँ पे, आपके पास अलग अलग सोर्सेस हैं इनकम के. सो जितने सोर्सेस आपके पास होंगे उसके हिसाब से आप क्या करोगे, आप इनकम टैक्स फाइलिंग के फॉर्म्स अडॉप्ट करोगे और उस फॉर्म को प्रॉपर फिलअप करके अल्टीमेटली आप उसे एक वैलिडेट प्रोसेस से जाके उसे सबमिट करने की कोशिश करोगे. सो दैट वी विल सी व्हाट आर द डिफरेंट टाइप्स ऑफ प्रोविजंस और व्हाट आर द डिफरेंट क्लॉजेस which are mandatorily we need to consider before filing the income tax return. So basic provisions which relates with the filing of return that we will see in this whole syllabus in the last point. Okay, so या ठिकाणी तुम्हाला एक थोडीशी एक आयडिया है ना आली असेल की कोणते कोणते घटक या पूर्ण सिलेबसमध्ये, पूर्ण सब्जेक्टमध्ये, इन्कम टॅक्स या सब्जेक्टमध्ये आपण पाहणार आहोत. फक्त 3rd इयरचा सिलेबस आहे असं नाही, तर तुम्हाला MCOMचं पण ॲडव्हान्स टॅक्सेशन अँड अकाउंटन्सी यातला पण काही सिलेबस यामध्ये कवर करावा लागेल. त्याचबरोबर प्रोफेशनल लेवलमध्ये CS या लेवलवरती थोडंसं जाऊन मग त्या ठिकाणी असतील प्रोव्हिजन फॉर फायलिंग इन्कम टॅक्स रिटर्न असेल, किंवा मग सेट ऑफ अँड कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉसेस असतील, किंवा मग डिडक्शन अप्लाय केल्यानंतर प्रॉपर स्लॅब रेट जेव्हा आपण अप्लाय करतो तर त्या ठिकाणी जर वेगवेगळे स्लॅब रेट असतील, वेगवेगळ्या वयानुसार असतील, तर त्या ठिकाणी आपण कोणत्या पद्धतीचा वापर करून कमीत कमी वेळेमध्ये मॅक्झिमम आउटपुट कसं काढू शकतो, जेणेकरून आता तुम्हाला पेपर पॅटर्न माहीतच आहे या परीक्षेचा. महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण आणि लेखा सेवा या ठिकाणी तुम्ही पाहत असाल वैकल्पिक प्रश्न म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर विचारले जात असतील तर तुमच्याकडं 1 ते 2 मिनिट, मे बी 1च मिनिट असेल की जेणेकरून तो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायचं. सो यू नीड टू नो प्रॉपरली व्हॉट आर द टर्म्स अँड कंडिशन्स, व्हॉट आर द बेसिक डेफिनेशन्स अँड कन्सेप्ट्स विच आर इम्पॉर्टंट, व्हॉट आर द डिफरंट रेट्स विच आर ॲप्लिकेबल, and what are the conditions, what are provisions, amendments, as well as the compliances which you need to follow. Accordingly you can catch those parts which were there in the question paper, and accordingly you can increase your total aggregate marks. Okay, and for that purpose we are discussing this income tax subject. Okay,
तसा सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. इन्कम टॅक्स विषय शिकल्यानंतर तो आपल्या डे टू डे रुटीन ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा आपल्याला तो फायदेशीर ठरणारच आहे. ओके, सो दिस मच इज sufficient as far as the contents which are applicable for this examination point of view is concerned, है ना. So now we can continue with the next slide, that we will start with the core syllabus which are applicable, and in that first point the important concepts and definitions which are there in the income tax. Okay, so income tax शिकत असताना त्यामध्ये महत्त्वाच्या काही संकल्पना, काही संज्ञा, काही कन्सेप्ट्स जे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि शिकण्याच्या अगोदरच काही शंका पण असतात, काही प्रश्न असतात, त्याची उत्तरं मिळणं खूप गरजेचं असतं, है ना. मग त्यातलंच एक प्रश्न माझ्यासमोर आहे, तो म्हणजे व्हॉट इज टॅक्स. ओके, सो इट इज द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इन द सोसायटी. सो इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर, मराठीतून आपण म्हणतो आयकर, है ना. आयकर म्हणजे आय मीन्स इन्कम, त्यावरचा कर, त्यावरचा टॅक्स. टॅक्स म्हणजे काय? एनी चार्ज चार्ज्ड बाय दी गव्हर्निंग अथॉरिटी, मे बी स्टेट गव्हर्नमेंट, मे बी लोकल अथॉरिटी, मे बी सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, सो इन दीज सिच्युएशन इन्कमवर और उत्पन्नावर आकारला जाणारा कर म्हणजे इन्कम टॅक्स और आयकर, है ना. कर म्हणजे समजलं की भाई आपल्याला त्या ठिकाणी काही चार्जेस जे इन्कम टॅक्स या कायद्याच्या अंतर्गत, आयकर कायद्याच्या अंतर्गत आपल्याला ते गव्हर्नमेंटला, ज्या ज्या गव्हर्निंग बॉडीज आहेत त्या त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट स्पेसिफिकली गव्हर्न्स दिस इन्कम टॅक्स कंप्लायन्सेस, सो वी विल पे टू दी इन्कम टॅक्स टू डायरेक्टली टू दी सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, मग त्यांना आपण ते चार्जेस द्यायचे. आता हे कर का द्यायचा, त्याची कारणं आहेत काय? हे पहा, आपण जेव्हा जन्माला येतो त्यानंतर आपण सराउंडिंग एन्व्हायरमेंटमधले बरेच फॅक्टर्स, number of factors were there which support us to grow ourselves, है ना. And accordingly we will eligible, we have some potential to try to earn money from the society, and in this whole situation we enjoy all the facets or all the facilities which are available in the surrounding environment. मग आता या सराउंडिंग एन्व्हायरमेंटमध्ये आपण कोणत्या कोणत्या घटकांचा वापर करतो? त्यामध्ये आपल्या सुखसुविधा असतील, है ना, रस्ते असतील, इलेक्ट्रिसिटी असेल, वॉटर सप्लाय असेल, है ना, एअर कंडिशन आपल्याला म्हणजे एअर सप्लाय, एन्व्हायरमेंट जे फॅक्टर्स आहेत ते आपण पाहू शकतो. नवीन नवीन टेक्नॉलॉजीची उत्पत्ती होते, त्यातून मग ते आपल्यापर्यंत पोहोचणं, किंवा मार्केट अवेलेबिलिटी असेल, किंवा मग जनरल इन्फॉर्मेशन सर्क्युलेशन असेल, ब्रॉडकास्टिंग असेल, या वेगवेगळ्या साधनांचा आपण वापर करत असतो. आणि या साधना पुरवण्याचं एक जबाबदारी म्हणून गव्हर्मेंट या ठिकाणी आपल्याला एक सोर्स म्हणून काम करत असतं. ठीक आहे, मग हे जे साधनं आपल्याला पुरवली जातात, मग ते नैसर्गिक साधन संपत्तीचं प्रोटेक्शन करून मग ते आपल्यापर्यंत पोहोचवणं असेल, किंवा मग रस्ते असतील, इलेक्ट्रिसिटी असेल, पाण्याची व्यवस्था असेल, किंवा मग इतर साधनं जे कम्युनिकेशन फॅसिलिटी असतील, ब्रॉडकास्टिंग असेल, है ना, टेलिकम्युनिकेशन असेल, टेलिव्हिजन्स असतील, रेडिओ असतील, या सर्व गोष्टींचा वापर करून आपण आपला व्यवसाय, आणि व्यवसाय करता करता आपला पेशा, नोकरी, या सर्व गोष्टीतून मग आपण काहीतरी उत्पन्न कमवतो. आणि त्या उत्पन्नात जर त्यातून तुमची उपजीविका भागत असेल, इफ फॉर सर्वायवल यू आर अर्निंग मनी, सो दॅट इज सफिशियंट. ओके, इफ यू आर क्रॉसिंग द स्टँडर्ड लिमिट इन दॅट, म्हणजे त्या उत्पन्नाचा जर एक स्टँडर्ड तुम्ही ओलांडला, म्हणजे एक स्पेसिफिक लिमिटच्या बाहेर तुमचं जर इन्कम गेलं, तर यू नीड टू पे टॅक्स टू दी गव्हर्नमेंट. ओके, सो दॅट इज द मेन कन्सेप्ट. तुम्ही आजूबाजूच्या साधनसंपत्तीचा वापर करता, आणि ते पुरवण्याचा आपले लोकल अथॉरिटी असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, किंवा मग सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, ह्या पुरवण्याची जबाबदारी त्यांच्याकडून दिली जाते. आणि त्यातूनच आपण आपला व्यवसाय असेल, उपजीविका असेल, तो भागवत असतो. आणि ते भागवत असताना मग जेव्हा आपण एका लिमिटच्या वरती, किंवा एका स्टँडर्डच्या वरती, किंवा एका बॉर्डरच्या वरती जर इन्कम अर्न करत असो, तर त्या उत्पन्नावर टॅक्स देणे बंधनकारक होतं. आणि त्यालाच म्हणतो आपण, वेगवेगळ्या स्तरांवरती आपल्याला तो इन्कमच्या स्टँडर्डनुसार आपल्याला तो काय करावा लागतो, टॅक्स, कर पे करावा लागतो. आणि त्यालाच आपण इन्कम टॅक्स असं म्हणू शकतो. ठीक आहे, मग का द्यायचा, त्याचे तुम्हाला कारणं या ठिकाणी समजले असेल. इट इज द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इन द सोसायटी. एका सोसायटीमध्ये, कम्युनिटीमध्ये, किंवा एक जनरल एन्व्हायरमेंटमध्ये ज्या ठिकाणी सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत, गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आहेत, गव्हर्मेंट शाळा आहेत, गव्हर्मेंटचे वेगवेगळ्या सोयीसुविधा त्या ठिकाणी मिळतात, आणि त्या वातावरणामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर त्याचा कॉस्ट यू नीड टू बेअर दॅट, है ना. सो इफ यू वॉन्ट टू अर्न समथिंग फ्रॉम दॅट पर्टिक्युलर सोसायटी, इफ यू वॉन्ट टू
live in that society, if you want to get benefit out of it, so in that situation you need to pay for it, है ना, and that payment is called as nothing but the tax, and if you are paying that tax on your income, that is called as income tax. Okay, the next, they are levied by the government to meet the expenses related to common welfare of the society. Okay, आता या सर्व सुखसुविधा वगैरे तुम्हाला एकट्यालाच पुरवलेल्या आहेत का, त्या पूर्ण सोसायटीला पुरवलेल्या आहेत आणि त्या कंटिन्युअसली पुरवल्या पाहिजेत आणि त्या तसेच चालत राहायला हवं. एक स्मूथ फ्लो टू provide all these facility to the general environment or general public, that is the main responsibility, and to maintain that particular flow, government want to earn some or want to maintain some surplus balance, and that will it receive from these taxes. These taxes, whenever you will pay tax, government will have surplus amount and that will be utilized for providing all these services to the general public, and that is the main reason why government charge the total tax on the incomes. Okay, त्यालाच आपण मराठीमध्ये कर म्हणजे जनतेने सरकारला द्यावयाची सक्तीची रक्कम, कारण सरकारने ती आपल्याला सक्तीची केलेली आहे. ओके, करातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग सरकार सार्वजनिक सेवा सुविधा निर्माण करण्याकरिता करते. म्हणजे आपल्याला जे सार्वजनिक सेवा पुरवल्या जातात, मग त्यात आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. रस्ते असतील, इलेक्ट्रिसिटी असेल, पाण्याची सोय असेल, कम्युनिकेशन फॅसिलिटीज असतील, है ना, ब्रॉडकास्टिंग मीडिया असतील, या सर्व गोष्टी, इंटरनेट फॅसिलिटी असेल, है ना, त्याचा फायदा सार्वजनिकरित्या जनतेला होतो. उदाहरणार्थ सरकारी दवाखाने, शाळा, वाचनालय इत्यादी. एका विशिष्ट उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या, हे पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, एका विशिष्ट उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीने कर भरणे अनिवार्य आहे. सो व्हेन यू विल क्रॉस दॅट पर्टिक्युलर लिमिट टू अर्न दॅट मच इन्कम, यू नीड टू पे अकॉर्डिंग टू द स्लॅब रेट्स. सो यू नीड टू पे टॅक्स टू दी गव्हर्नमेंट. सो दॅट इज द मेन थिंग विच वी हॅव डिस्कस्ड ऑलरेडी. उदाहरणार्थ ओके, एका विशिष्ट उत्पन्न मर्यादेपेक्षा जर जास्त होत असेल तुमचं उत्पन्न, तर तुम्हाला त्यावरती टॅक्स पे करावाच लागतो. ओके, ही विशिष्ट उत्पन्न मर्यादा वित्तीय कायद्यामध्ये दिलेली असते. सो एव्हरी इयर बजेट विल बी प्रेझेंटेड इन फ्रंट ऑफ द पार्लिमेंट इन द बोथ द हाऊसेस, अँड अकॉर्डिंगली व्हेन दॅट बजेट पास्ड, so slab rate will be fixed, and according to that slab rate in that particular assessment year you need to charge, means you need to pay taxes in that particular assessment year. Okay, ही विशिष्ट उत्पन्न मर्यादा वित्तीय कायद्यामध्ये दिलेली असते. वित्तीय कायदा हा केंद्र सरकार दरवर्षी मांडत असलेल्या अंदाजपत्रकातून निर्माण करते. बजेट जे आपलं दरवर्षी येतं, त्या बजेटमधूनच हे वेगवेगळे स्लॅब रेट्स असतील किंवा इन्कम टॅक्स रेट असतील, एका वेगवेगळ्या स्तरावरती, म्हणजे एका विशिष्ट उत्पन्नावरती एवढा टॅक्स, त्याच्यावरती असेल तर एवढा, त्याच्यावरती असेल तर एवढा, तर त्या पद्धतीने वेगवेगळे स्लॅब्स स्तर बनवले जातात आणि प्रत्येक स्तराला एक वेगळ्या पद्धतीचा रेट त्या ठिकाणी लावला जातो आणि त्याच रेटमध्ये तुमच्याकडून टॅक्स वसूल केला जातो किंवा चार्ज केला जातो. दॅट इज कॉल्ड ॲज स्लॅब्स. ओके, ही विशिष्ट उत्पन्न मर्यादा वित्तीय कायद्यामध्ये दिलेली असते. वित्तीय कायदा हा केंद्र सरकार दरवर्षी मांडत आलेल्या अंदाजपत्रकातून मांडतो. करापासून मिळणारे उत्पन्न वाढवण्यासाठी शासन विविध प्रकारच्या कराची आकारणी करते. आता when we will focus on the total income of the government, okay, सरकारचं टोटल उत्पन्न काय आहे, तर त्यामध्ये आपण पाहू शकतो वेगवेगळे माध्यम आहेत. त्यातला सर्वात मेन आणि महत्त्वाचं माध्यम म्हणजे काय, तो आहे कर. त्या व्यतिरिक्त काही ठिकाणी तुम्ही फीस वगैरे पे करता, म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटल असतील किंवा गव्हर्मेंट ऑफिसेस असतील, त्या ठिकाणी काही चार्जेस दिले जातात, काही फीस पे करतात, काही फॉर्म्स तुम्हाला तिथून परचेस करावे लागतात, त्यातून मग तुमचं जे काही पेमेंट असेल, काही डिपॉझिट्स असतील, त्या सगळ्या गोष्टीतून त्यांचं उत्पन्न होतं. पेनल्टी लावली जाते, है ना, घरपट्टी वगैरे हे जे टॅक्सेस, वेगवेगळ्या टॅक्सेसमधून ते टॅक्स कलेक्ट करत असतात आणि त्याच टॅक्सचा वापर करून आपल्याला सुखसुविधा दिल्या जातात. या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचा जो रोल प्ले केला जातो तो गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यूमध्ये, तो आहे तो कराचा. ठीक आहे, करापासून मिळणारे उत्पन्न वाढवण्यासाठी शासन विविध प्रकारच्या वेगवेगळ्या कराची आकारणी करते. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता नळपट्टी असेल, घरपट्टी असेल, इन्कम टॅक्स असेल, इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे टॅक्सेस असतील किंवा मग त्याच्या व्यतिरिक्त काही लक्झुरियस टॅक्स असतील किंवा मग एक्साईज वगैरे. तुम्ही प्रायर टू दिस introduction of this GST, there were number of indirect taxes were there, है ना. All these indirect taxes you can consider it as a different types of taxes which are charged by the government in this
general society to maintain its total surplus, which is utilized for delivering the different useful sources to the general public. ओके, आणि कराचे प्रामुख्याने खालील प्रकारे 2 प्रकार पडतात. ओके, या ठिकाणी आपल्याला थोडंसं इंट्रोडक्शन झालंच असेल, त्या पद्धतीने आपण थोडंसं पुढं जाऊ. पुढं गेल्यानंतर आपल्याला समजेल की व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ टॅक्सेस. कराचे कोणते कोणते 2 वेगवेगळे प्रकार पडतात. त्यामध्ये आहे टाईप्स ऑफ टॅक्सेसमध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. सो व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट टॅक्स? सो डायरेक्ट टॅक्स मीन्स विच इज डायरेक्टली चार्ज्ड फ्रॉम दॅट पर्टिक्युलर कंझ्युमर or who is earning that much money. So here, so direct taxes example is income tax and tax on undisclosed foreign income and assets. Ultimately this both is called as a income. Okay, so means बघा, हे टॅक्स ऑन अनडिस्क्लोज्ड मतलब जे तुम्ही डिस्क्लोज केलेले नाहीत असे इन्कम किंवा ॲसेट्स असतील त्यावरती चार्ज केलेला टॅक्स म्हणजे तो अल्टिमेटली इन्कम टॅक्सेस आहे. आणि वरचा सेपरेट इन्कम टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स एक असा टॅक्स आहे जो उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तीकडून डायरेक्टली वसूल केला जातो, म्हणून त्याला म्हटलं जातं डायरेक्ट टॅक्स. दॅट द असेसी ऑर दॅट द कन्झ्युमर ऑर द हू कन्झ्युम्स दॅट पर्टिक्युलर हू गेट बेनिफिट आउट ऑफ इट फ्रॉम दॅट इन्कम, दॅट पर्टिक्युलर असेसी शुड पे द टॅक्स टू दी गव्हर्मेंट. ओके, here in this process there are no any intermediaries involved. That assessee and that the government both are directly interconnected with each other and they can directly pay, and the ultimate responsibility or ultimate suffering will be there on that assessee only. So that's why it is called as direct tax. Direct tax म्हणजे काय, जो अर्न करणारा आहे, जो कमावणारा व्यक्ती आहे त्याच्याकडून डायरेक्टली टॅक्स वसूल केला जातो. डायरेक्टली केला जातो म्हणजे तो स्वतः डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंट असेल त्या ठिकाणी तो पेमेंट करतो, म्हणून त्याला, आणि त्याचा जो भार आहे, जो सफरिंग आहे तो अल्टिमेटली त्या कन्झ्युमरवर जो अर्न करतो त्यावरतीच तो पडणार आहे आणि तो डायरेक्ट इम्पॅक्ट होतो, म्हणून त्याला डायरेक्ट टॅक्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टैक्स मीन्स इट इज़ नॉट कलेक्टेड फ्रॉम द डायरेक्टली असेसी, है ना. मतलब अभी यहाँ पे देखो जो असेसी है, जो टैक्स लायबिलिटी को पेएबल है उससे डायरेक्टली वसूल नहीं किया जाता. कहाँ से वसूल हो रहा है? सो या ठिकाणी काय होणार आहे, इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये उदाहरणार्थ तुम्ही पाहू शकता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे GST अँड कस्टम ड्युटी. आता यापूर्वी थोड्या वेळासाठी आपण GSTला साईडला ठेवू. GST हॅज इंट्रोड्यूस्ड इन 2017. प्रायर टू दॅट देर आर नंबर ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस वेर देर, है ना. मग आता या ठिकाणी थोडंसं एक उदाहरण म्हणून समजून घेण्यासाठी, जसं की सर्व्हिस टॅक्स असेल, वेल्थ टॅक्स असेल, लक्झरीज टॅक्स असेल, है ना, एक्साईज, कस्टम, है ना, इम्पोर्ट एक्सपोर्ट, हे वेगवेगळ्या पद्धतीच्या ड्युटीज होत्या. लक्झरीज टॅक्स असतील किंवा मग जकात वगैरे चार्ज केला जायचा. या सगळ्या जे टॅक्सेस वेगवेगळ्या पद्धतीचे, एंटरटेनमेंट टॅक्स त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे वेगवेगळे टॅक्स पहा. आता एखादी वस्तू जर तुम्ही खरेदी केलात तर त्या वस्तूची प्राईस पे करत असताना, म्हणजे त्याची किंमत तुम्ही मोजत असताना त्या किमतीमध्येच त्याचा काही टॅक्स तुमच्याकडून वसूल केला जातो आहे. पण तो डायरेक्टली माझ्याकडून, आता समजा मी एखादी पेन ही जर बाजारातून एक 200 रुपयाला परचेस करत असेल तर ह्या 200 रुपयाच्या कॉस्टमध्येच ऑलरेडी तो टॅक्स त्या ठिकाणी GST असेल, सर्व्हिस टॅक्स असेल किंवा मग सेल्स टॅक्स असेल किंवा व्हॅट असेल, तो ऑलरेडी यामध्ये ॲड केलेला आहे त्या किमतीमध्ये आणि तो माझ्याकडून वसूल केला जातो. कोण वसूल करते या ठिकाणी? तो जो विक्रेता आहे तो माझ्याकडून वसूल करणार. मग तो विक्रेता त्याच्या होलसेलरला तो पे करणार, त्याचा होलसेलर मॅन्युफॅक्चररला पे करणार, मॅन्युफॅक्चरर मग अल्टिमेटली गव्हर्नमेंटला पे करणार. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो कन्झ्युमर आहे, म्हणजे ह्या पेनचा बेनिफिट जर मी डायरेक्टली माझ्यासाठी करत असेल, मी स्वतः याचा उपभोग जर घेत असेल तर या ठिकाणी माझ्याकडून डायरेक्टली ते टॅक्स वसूल केलं जात नाही, म्हणून याला आपण म्हणतो इनडायरेक्ट टॅक्स. ओके, सो हिअर वाईल पेईंग tax to the government there are number of intermediaries are there, and when that particular tax is collected that will be bifurcated in these all intermediaries. Okay, so म्हणजे जो उत्पादन म्हणजे उत्पादन तो ती वस्तू उत्पादन करतो तो टॅक्स गव्हर्नमेंटला पे करतोय. तो काय करतो, तो ज्यांना होलसेलरला विकणार आहे तो त्यामध्ये तो टॅक्स असेल किंवा त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू तो ॲड करणार आहे तो ॲड करून त्याकडून तो वसूल करेल. मग गव्हर्नमेंटला पे केलेला टॅक्स आणि याच्याकडून वसूल केलेला टॅक्स यामध्ये जर काही तफावत असेल तर तो अल्टिमेटली आपल्याला गव्हर्नमेंटला पे करावा लागेल जर मी उत्पादक असेल तर. तर या पद्धतीनं तो एकमेकावरती जबाबदारीनं
ही एक लिंक, एक साखळी तयार केली जाते आणि अल्टिमेटली सर्वांकडून ते काय केलं जातं, वसूल केलं जातं आणि अल्टिमेट कंझ्युमर जो आहे त्याच्यावरती थोडासा मोठ्या प्रमाणावरती भार आलेला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ते आहे इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये. मग कराचे मुख्यतः 2 प्रकार पडतात, त्यामध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्सचे उदाहरणं आहेत इन्कम टॅक्स, टॅक्स ऑन अनडिस्क्लोज्ड फॉरेन इन्कम असेल, किंवा म्हणजे परदेशातून मिळालेलं उत्पन्न असेल जे आत्तापर्यंत तुम्ही दाखवलेलं नाही आहे, है ना. मे बी आपण काळा पैसा म्हणू शकतो, किंवा अनडिस्क्लोज्ड इन्कम ऑर अनअकाउंटेड मनी, त्यावरती केलं जाणारं टॅक्स असेल. त्यानंतर फॉरेन इन्कम अँड ॲसेट्स, अगर बाहेरच्या काही ॲसेट्स, संपत्तीतून तुम्हाला जर उत्पन्न मिळत असेल तर ते पण त्या ठिकाणी डायरेक्ट टॅक्समध्ये कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतरचा इनडायरेक्टमध्ये आपण GST पाहिलेला आहे आणि कस्टम ड्युटी, है ना. म्हणजे जेवढं जास्त तुम्ही उत्पन्न कराल त्या प्रत्येक वस्तुनिशी तुम्हाला एक टॅक्स गव्हर्नमेंटला पे करावा लागतो. तो कदाचित एक्साईज असू शकतो, कस्टम असू शकतो. एका प्रादेशिक वातावरणातून दुसऱ्या प्रादेशिक एन्व्हायरमेंटमध्ये जर तुम्ही एंटर करत असाल, म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असेल, एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये असेल, त्या बऱ्याच ठिकाणी जर तुमचा मॅन्युफॅक्चर स्टॉक असेल किंवा उत्पादक गुड्स असतील तर त्या गुड्सचा जेव्हा तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करता त्या ठिकाणी तुम्हाला कस्टम ड्युटी पण पे करावा लागतो. वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार असेल किंवा राज्यानुसार असेल, तो त्या ठिकाणी पे करावा लागू शकतो. आता जेव्हा GST इंट्रोड्यूस झाला त्यानंतर तुम्ही पाहू शकता जवळपास 17 इनडायरेक्ट टॅक्सेसला रिप्लेस करून GST त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचवरती आपण असं म्हणू शकतो वन नेशन वन टॅक्स. मग या प्रत्येक जिल्ह्यातून जाणारा, म्हणजे पूर्वी तुम्ही पाहत असाल देर वॉज अन LBT विच इज चार्ज इन द डिस्ट्रिक्ट लेवल, है ना. म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जात असताना तिथे LBT चार्ज केला जायचा. त्यानंतर अशा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात असेल किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात असेल, थोडंसं मागे जाऊन पाहत असाल तर तुम्ही सेल्स टॅक्समध्ये पण एका जिल्ह्यातच जर विक्री होत असेल तर सेल्स टॅक्स नॉर्मल व्हॅट चार्ज केला जायचा. प्रत्येक राज्याचा व्हॅट वेगळा होता, पण 2 राज्यामध्ये जर ट्रान्झॅक्शन होत असतील तर एकाचा व्हॅट दुसऱ्याचा व्हॅट तो मॅच होत नव्हता. मग त्या ठिकाणी सेंट्रल सेल्स टॅक्स ॲप्लिकेबल व्हायचा. मग त्याचं सेटलमेंट, ह्या सर्व गोष्टी होत्या. या सर्वांना रिड्यूस करून त्याला रिप्लेस करून वन नेशन वन टॅक्सच्या अंडर आपण GSTला अप्लाय केलं आणि यातून बऱ्याच प्रकारच्या ह्या LBT सारख्या टॅक्सेसला एक वाट आपल्याला मिळालेली दिसून येते. आणि शेवटी आपण पाहतो की जी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जेव्हा वस्तू विकल्या जातात मग त्या ठिकाणी तुम्हाला GSTच्या अंतर्गत वेगवेगळ्या क्रायटेरियाज तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी असेल त्या ठिकाणी पण कस्टम ड्युटी बऱ्याच प्रमाणात चार्ज केली जाते. या सर्व टॅक्सेसला आपण इनडायरेक्ट टॅक्सेस असं म्हणू शकतो. ठीक आहे. मराठीमध्ये कराचे प्रकार वर्गीकरण प्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्सेसलाच आपण म्हणतो प्रत्यक्ष कर. उदाहरणार्थ आयकर म्हणजे इन्कम टॅक्स, संपत्ती कर म्हणजे संपत्ती तुम्ही मिळवलेली आहे, म्हणजे तुमची ॲसेट्स आहे आणि त्यावरती तुम्हाला काही उत्पन्न मिळत आहे. म्हणजे समजा हाऊस प्रॉपर्टी आहे, तुमची एक बिल्डिंग आहे, तुमची एक अपार्टमेंट तुम्ही बांधून ठेवलेली आहे आणि ते भाड्याने दिलेली आहे. मग त्यातून मिळणारं उत्पन्न म्हणजे त्या संपत्तीतून मिळणारं उत्पन्न दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन्कम, है ना. सो लाईकवाईज आयकर असेल, संपत्ती कर असेल. नंतरचा आहे अप्रत्यक्ष कर. हा प्रत्यक्ष स्वरूपातून त्या आसेसीकडून वसूल केला जातो आणि हा अप्रत्यक्ष म्हणजे अप्रत्यक्षपणे त्या आसेसीकडून गव्हर्नमेंटपर्यंत तो पोहोचवला जातो. उदाहरणार्थ वस्तू व सेवा कर म्हणजे GST, मूल्यवर्धित कर, विक्री कर, सेल्स टॅक्स वगैरे हे जे उदाहरणं आपण पाहिलेली आहेत या सर्वांचं एक वर्गीकरण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करामध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा वाय आर टॅक्सेस लेव्हीड. नंतरचा एक मुद्दा छोटासा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे टॅक्सेस का आकारले जातात. ठीक आहे. ओके. सो लेट्स कंटिन्यू विथ दिस. why are taxes are going to be levied or charged? The reason for levy of taxes is that they constitute the basic source of revenue to the government. Revenue so raised is utilized for meeting the expenses of government like defense, provision of education, healthcare, infrastructure, facilities like roads, dams and etc. This point already we have discussed, है ना. या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. का टॅक्सेस का चार्ज केले जातात तर हा एक महत्त्वाचा उत्पन्नाचा एक सोर्स आहे गव्हर्नमेंटसाठी आणि त्याच उत्पन्नातून गव्हर्नमेंट म्हणजे सरकार आपल्याला वेगवेगळ्या सुविधा पुरवतं आणि त्याच उत्पन्नातून
आपल्याला संरक्षण देण्यासाठी डिफेन्समध्ये जे काही खर्च केला जातो तो शस्त्रास्त्रासाठी असेल किंवा मग रिक्रुटमेंट असेल या एअरफोर्स, नेव्ही, आर्मी या सर्वांना मेंटेन करण्याचा असेल किंवा मग डिफेन्स असेल किंवा एज्युकेशन फॅसिलिटी पुरवणं असेल, गव्हर्मेंट शाळा असतील, युनिव्हर्सिटीज असतील, UGC असतील, एक 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 स्ट्रक्चर बनवून त्या स्ट्रक्चरमध्ये प्रॉपरली तुमच्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं कार्य असेल, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी होतात. हेल्थकेअर फॅसिलिटी असतील, गव्हर्मेंट मतलब स्टेट नॅशनल लेवलपासून बॉटम पूर्ण विलेज रूरल एरियापर्यंत तुमच्यापर्यंत एक सरकारी दवाखाने तुम्ही पाहू शकता. त्याची जी साखळी आहे ती निर्माण करणं, ती पोहोचवणं, गोरगरिबांना त्यातून मदत करणं, ह्या सर्व सुविधा कधी शक्य होऊ शकतात जर तुमच्याकडं उत्पन्न किंवा तुमच्याकडं तो सोर्स जर अवेलेबल असेल तर. मग यासाठी कराच्या माध्यमातून काही रिझर्व, काही सरप्लस स्वतःजवळ ठेवणं किंवा जमा करणं आणि त्याच जमेमधून या सर्व सोयी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे सरकार करत असतं. त्यामध्ये डिफेन्स असेल, एज्युकेशन असेल, हेल्थकेअर असेल, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रोड, डॅम्स, पाण्याची सुविधा असेल, इलेक्ट्रिसिटी असेल किंवा मग इंटरनेट सुविधा असतील, टेलिकम्युनिकेशन असतील, BSNL, MTNL ह्या सर्व जे काही तुम्ही पाहता एक संदेशवहनाचे जे वेगवेगळे माध्यम तुमच्यापर्यंत पुरवले जातात गव्हर्मेंटकडून, सरकारकडून, या सर्व पुरवण्यासाठी किंवा नवनवीन उद्योग आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी असतील किंवा एखाद्या राज्याचे असेल, एखाद्या डिस्ट्रिक्टची असेल, एक उत्पन्नाची पातळी वाढवण्यासाठी सरकार जे काही करतं, या सर्व गोष्टींना पूरक असं माध्यम जर त्यांच्याकडे असेल आणि ते माध्यम मिळवण्याचंच एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे कर आकारणे होय. ओके, त्यासाठीच सरकार आपल्याकडून कर आकारतं. आयकर हा एक प्रत्यक्ष स्वरूपाचा कर असून सरकारच्या महसुलाचा तो एक महत्त्वाचा सोर्स आहे, माध्यम आहे, स्रोत आहे. भारतात प्रथमतः आयकर आकारणी सुरुवात 1860 या साली सर जेम्स विल्यम यांनी केली. आयकर हा एक प्रगतिशील कर आहे. आयकर हा एक प्रगतिशील कर आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं तुमची इन्कम, ज्या पद्धतीनं तुमच्या उत्पन्नाची मर्यादा वाढत जाईल त्या पद्धतीनं तो टॅक्स रेट पण वाढत जाईल. त्यालाच म्हणतो आपण प्रगतिशील कर आहे. व्यक्तीच्या उत्पन्न वाढीच्या प्रमाणात जेव्हा कराचे दरही वाढतात, उत्पन्नानुसार कराचे दर वाढतात आणि त्या पद्धतीनं सरकारची कर आकारण्याची मर्यादा पण वाढत जातात. त्यावेळी अशा करांना प्रगतिशील कर असे म्हणतात. यानुसार कराचे दरही उत्पन्नाच्या वाढत्या पातळीमध्ये वाढत जातात. आता आपण पाहतो 1860 पासून सर जेम्स विल्यम्स यांनी हे इन्कम टॅक्सची संकल्पना आपल्यासमोर आणलेली आणि ते सरकारच्या माध्यमातून आपण एक संरचना म्हणून त्याचं पालन आपण करत असतो. पण तुम्ही जेव्हा पूर्वीच्या काळी पाहत असता, अर्लियर देर वॉज अ स्टॅच्यूट, मे बी कौटिल्य, चाणक्य जेव्हा होऊन गेले त्या काळात पण तुम्ही पाहू शकता, इव्हन आपल्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रत्येक राज्यातून, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये असेल किंवा एका स्थापनेतून दुसऱ्या स्थापनेमध्ये जात असाल तर त्या ठिकाणी काही एंट्री टॅक्स असतील, है ना. एंट्री म्हणजे एंट्री मिळवण्यासाठी काही कर दिला जात असेल किंवा मग एखादी ॲक्टिव्हिटी असेल किंवा सहभाग घेण्यासाठी काही फीस त्या ठिकाणी पे केले जात असेल तर ते या सर्व गोष्टींना काय म्हणतो आपण, करच म्हणतो. आणि पूर्वीच्या राजा महाराजांच्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे, शेतकऱ्यांकडून जो काही पूर्ण उत्पन्न पिकवलं जायचं शेतामध्ये त्याचे नॉर्मली असं म्हणजे जे टोटल पूर्ण उत्पन्न आपल्या समोर असायचं त्या उत्पन्नाचे ते 5 भाग करायचे आणि त्यातला एक भाग हा सरकारला देऊन किंवा आपल्या गावातल्या मुख्य असेल किंवा पाटील असेल किंवा मग आपला राजा असेल त्या राजाला ते दान म्हणजे ते एक कर स्वरूपामध्ये ते द्यायचे. आणि तेच कर म्हणजे पहा, टोटल उत्पन्नातला 5वा हिस्सा जर राजाला देत असतील तर आज आपण काय करतोय, आज आपण टोटल हायेस्ट रेट ऑफ टॅक्स जर तुम्ही पाहत असाल तर तो 25% असेल, 30% असेल. GST मध्ये तुम्ही 25% पाहता, इन्कम टॅक्समध्ये 30% पाहता. तर तुम्ही जर एका केकचे जर 5वा हिस्सा देत असाल तर त्या ठिकाणी 20% कर होतो. 4था हिस्सा देत असाल तर त्या ठिकाणी तो कितवा होतो, 25% होतो. जर त्यातला 3रा हिस्सा देत असाल तर 33% टॅक्स त्या ठिकाणी चार्ज केला जातो. मग या पद्धतीनं आणि जुने भरपूर संदर्भ तुम्ही पाहू शकता
इवन आपल्या पुण्यामध्ये जेव्हा आपण पुण्याच्या संदर्भात पाहतो की ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी आपली एवढी कारकीर्द व्यवस्थितरित्या चालवली, तर त्या ठिकाणी नाणे घाट तुम्ही पाहिला असाल, तर ते नाणे घाटातून एंट्री करत असताना बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या व्यक्तीला, राजांना, महाराजांना, प्रधानांना त्या ठिकाणी त्या नाणे घाटाच्या त्या ठिकाणी तुम्हाला कर आकारला जायचा, म्हणून त्या ठिकाणी नाणे घाट असं नाव दिलं जायचं आहे ना एंट्री. आणि तुम्ही पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहता की बरीच नावं थोडीशी वेगळी तुम्हाला जाणवतात. उदाहरणार्थ स्वारगेट असेल, कोंढवा गेट असेल, पूल गेट असेल. हे गेट वगैरे काही नाही, एंट्री पॉईंट्स होते शिवाजी महाराजांच्या काळात असतील किंवा त्या पूर्वीच्या काळापासून. हे एक एंट्री पॉईंट्स, त्या ठिकाणी बाहेरच्या राज्यातला एखादा व्यक्ती आला की त्याची व्यवस्थितरित्या चेकिंग करणं, व्हेरिफिकेशन करणं, आणि काही जर महत्त्वाच्या कामासाठी, उदाहरणार्थ व्यवहार करण्यासाठी जर तो येत असेल, तर परराज्यातून येऊन आपल्या राज्यात जर व्यवहार करत असेल आणि त्यातून काही मानधन मिळवून तो आपल्या राज्यात परत जात असेल, तर तो जाण्याच्या अगोदर किंवा एंट्री करत असताना त्याच्याकडून काही कर आकारला जायचा. तो त्या काळापासून आपण पाहतो. त्याच्या पूर्वी कौटिल्य असतील, चाणक्य असतील, किंवा मग अजून राजा महाराजांच्या वेगवेगळ्या काळापासून कशा पद्धतीनं एक जनता आपल्या राजाला असेल किंवा आपल्या पूर्ण कम्युनिटीला सर्व्हाइव्ह करण्यासाठी ज्या सुखसुविधा पुरवणारा व्यक्ती असेल त्याला ते देण्याचं काम केलं जात असं. मग या सर्व प्रोसेसमध्ये तुम्ही पाहत असाल तर टॅक्स आपण खूप पूर्वीपासून देत आहोत. ही कायदेशीर बाबीतून 1860 साली सर जेम्स विल्यम्स यांनी ती संरचना आपल्या भारतीय कायद्यामध्ये, संविधानामध्ये इन्क्लूड करून त्यातून मग टॅक्स चार्ज करण्याचं काम हे कशा पद्धतीनं करण्यात आलं ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे. याच्यानंतरचा पॉईंट टाइप्स ऑफ टॅक्सेस तर आपण पाहिलेलं आहे. पॉवर टू लेवी टॅक्सेस. पण ठीक आहे, टॅक्सेस किंवा कर आकारणी हे कायद्यानुसार जर बरोबर असेल तर कोण आहे असा व्यक्ती किंवा कोणाकडे हे राईट्स आहेत, पॉवर्स आहेत, who holds this authority to charge these taxes on the general public? So who is responsible for this? So that is power to levy taxes from the general public. That Article 265 of the Constitution of India states that the no tax shall be levied or collected except by the authority of law. म्हणजेच भारतीय कायद्यानुसारच तुम्ही टॅक्स कलेक्ट करू शकता. त्या व्यतिरिक्त कोणीही असा व्यक्ती नाही आहे, इवन पंतप्रधान असतील किंवा राष्ट्रपती असतील किंवा आपले खासदार आमदार, असे कोणीही तुमच्याकडून टॅक्स वसूल करू शकत नाहीत. ते फक्त भारतीय कायद्यानुसार आर्टिकल 265 मध्ये मेन्शन केलेलं आहे की भारतीय कायद्यानुसार जे कायदेशीर संरचना बनवलेली आहे त्या संरचनेमध्येच, त्या स्ट्रक्चरमध्येच जे अथॉरिटीज आर रिस्पॉन्सिबल, ओनली देम यू नीड टू पे द टॅक्सेस. ओके. So this whole system or the structure is bifurcated in 3 different levels. Okay, so what are these levels that we are going to see here? The 7 power to levy taxes. So who is responsible to charge these taxes? So in that you may classify union list, that parliament has the exclusive power to make laws on the matter contained in the union list. है ना. म्हणजेच आपण या पूर्ण स्ट्रक्चरला, संरचनेला एका 3 लेयर्समध्ये किंवा 3 पायऱ्यांमध्ये जर आपण त्याचं वर्गीकरण करत असू तर सर्वात वरती सेंट्रल असेल, म्हणजेच त्याला आपण युनियन लिस्ट म्हणू. नंतर स्टेट लेवलवरती स्टेट लिस्ट असेल. त्यानंतर कॉन्करंट लिस्टमध्ये या दोघांचं संमिश्र, दोघंही एकत्र येऊन टॅक्स चार्ज करू शकतात. तर त्यासाठीच या ठिकाणी आपण पाहू शकतो 7th शेड्यूल टू आर्टिकल 246 contains 3 lists which enumerates the matter under which the parliament and the state legislature has authority to make laws for the purpose of levy taxes. म्हणजे सेंट्रल अथॉरिटी, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे दोन्ही गव्हर्नमेंट मिळून चार्ज किती करायचा, म्हणजे कर किती लावायचा किंवा कशा पद्धतीने लावायचा, कोणत्या गोष्टीवर लावायचा, कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात, किती पर्सेंटेजनी टॅक्स लावायचा, ह्या सर्व गोष्टी ह्या 2 गव्हर्नमेंटकडून किंवा 2 सरकारकडून त्या अधिकारानुसार अवलंबली जातील हे आपण पाहू शकतो. तर फॉलोइंग आर द लिस्ट. त्याच्यामध्ये युनियन लिस्टमध्ये पार्लमेंट इज रिस्पॉन्सिबल, है ना. सेकंड स्टेट लिस्ट, लेजिस्लेटिव्ह अथॉरिटी म्हणजे आपली विधानसभा असेल, आपली जी राज्याची जी विधानसभा आहे ते त्यांच्या वेगवेगळ्या कायद्यानुसार
ते तुम्हाला टॅक्स वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या घटकांवरती कोणत्या घटकावर किती टॅक्स लावायचा तो स्टेट लेवलवरती तुम्ही ठरवू शकता. कॉन्करंट लिस्टमध्ये बोथ पार्लिमेंट अँड स्टेट बोथ आर इन्वॉल्ड टू चार्ज दिस टॅक्स or to prepare or to draft the actual compliances or the provision related to the charge of the law. Income tax is, so now important note you need to understand here is income tax is the most significant direct tax. Entry 82 of the Union list, entry 82 of the Union list, that is list in the 7th schedule of the article 246 of the Constitution of India, has given the power to the parliament to make the laws on related to the tax on income other than agriculture income. So here you may find that the central government or the union list is responsible to charge this income tax and draw the actual laws which are there in the income tax. So this is what we can call it a day today. So the remaining part we will continue in the next lecture. Hope you have understood very well. आज तक मतलब आतापर्यंत आपण जे काही डिस्कस केलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलं असेलच. काही शंका असतील तर आपण त्याला पूर्णपणे व्यवस्थित सॉल्व करण्याचा प्रयत्न करूच. आणि एक प्रस्तावना आणि त्याचबरोबर कोर सब्जेक्टचा पहिला चॅप्टर आणि त्याची प्रस्तावना, त्यातील महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. एक overview of the income tax that we have seen today. So remaining part we will continue in the next lecture. So till then, thank you all of you. Have a nice day. See you all.